शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। कलापथक निर्माता असोसिएशनचे संस्थापक स्वर्गीय अध्यक्ष सुभाष हिलगे आणि उपाध्यक्ष मकबूल मुल्ला यांनी कलापथक कलाकारांच्या सर्वांगीण विकासासाठी 1996 साली कलापथक निर्माता असोसिएशनची स्थापना केली। असोसिएशनचा 28वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। वर्धापन दिन कार्यक्रमाला कोल्हापूर पोलीस दलाच्या जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न लता मंगेशकर यांच्यासह दिवंगत कलाकारांना आदरांजली वाहण्यात आली। यावेळी डॉक्टर वैष्णवी गोरड यांनी लता मंगेशकरांनी गायलेली गीतं सादर करत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं। यानंतर रविकुमार सुतार यांना ज्येष्ठ निर्माता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। यासह सर्व सुतार बंधू यांचा सत्कार करण्यात आला। यासह कलाकारांच्या मुलामुलींनी शैक्षणिक, वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रात मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी स्वतःच्या यातना चेहऱ्यावर न दाखवता कलेच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करून त्यांना तणावमुक्त करणाऱ्या कलाकारांचं समाजातील स्थान अनन्यसाधारण असल्याचं सांगितलं। कलाकार हा वयाने मोठा होतो, पण त्यांची कला नेहमीच तरुण राहते। सध्या कलाकारांच्या पुढे अनेक अडचणी आहेत, यातून सुद्धा मार्ग काढत कलाकार आपल्या मुलांना कलाक्षेत्रासह अन्य क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत। हे कौतुकास्पद असल्याचंही त्यांनी सांगितलं। याप्रसंगी त्यांनी स्वतः एक गीत सादर करत असोसिएशनच्या वर्धापन दिनाला अनोख्या शुभेच्छा दिल्या। कलापथक निर्माता असोसिएशनचे अध्यक्ष मुकुंद सुतार, कोल्हापूरची कलानगरी ही ओळख इथल्या कलाकारांनी जीवाचं रान करून जोपासली असल्याचं सांगत इथल्या कलाकारांचा राज्यभर लौकिक असल्याचं सांगितलं। सध्या ट्रॉलीवरच्या शोमधून अनेक हिडीस नृत्य सादर होत असून अशा प्रकारांवर बंदी घालावी अशी मागणी करत येत्या गणपती उत्सवामध्ये परिवर्तन घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी महेश पन्हाळकर, हेमसुवर्णा मिरजकर, गजानन प्रभावळकर, शारदा हिलगे, सागर कोराणे, पप्पू सिंग रजपूत, रत्नाकर सुतार, मयूर गोरड, रजनी गोरड यांच्यासह असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते।